लग्नासाठी तुम्ही आम्ही सगळेजण परेशान आहोत, त्रस्त आहोत आणि अशा स्थितीमध्ये अनेकांच्या या लग्नाच्या नावाने फसवणुकी झालेल्या आहेत. सोयरे-धारे सगळे पडताळणी करून धुंडून झांडून झालेले आहेत. तरीही कोणी मुलगी देत नाही, लग्नासाठी प्रतिसाद देत नाही. आणि मग हे सगळं होत असताना आपल्याला कुठेतरी आशा लागलेली असते, की आमच्यासारखा कोणीतरी व्हिडिओच्या माध्यमातून किंवा एखाद्या ब्लॉगच्या माध्यमातून माहिती देत असतो, की अशा-अशा ठिकाणी ह्या लग्न जुळण्याच्या अशा-अशा पद्धती आहेत. आणि हे सांगत असताना मग प्रत्येकाला आशा लागलेली असते, किंवा आपलं सुद्धा लग्न या माध्यमातून कुठेतरी जुळेल किंवा एखादी स्थळं आपल्याला कुठेतरी 10-5 पाहायला भेटतील. आणि मग त्या आशेनं आम्हाला दिवसभरात अनेक फोन येत असतात. मात्र आम्ही सुद्धा तुमच्यासारखी एक सामान्य माणसं आहोत. आणि मात्र योग्य रीतीनं जर आपण प्रयत्न केले, जे काय 8-9 पद्धती आहेत लग्न जुळण्याच्या, मग त्याच्यामध्ये तुम्ही गरीब असा किंवा श्रीमंत असा हा प्रश्न नाहीये. गरिबांची लग्न सुद्धा अतिशय चांगल्या पद्धतीनं जुळलेली आहेत. आमच्याच प्लॅटफॉर्मवर जवळपास 700-800 लग्न गरीब आणि श्रीमंताची सर्वांचीच, मुलांची आणि मुलींची जुळलेली आहेत या 5-6 वर्षात. मात्र हे सांगत असताना आम्ही लग्न जुळवतो किंवा आमच्या माध्यमातून लग्न जुळतात असा दावा आम्ही कुठेच करत नाही, किंवा कुठल्याच गोष्टीसाठी आम्ही कुणालाही पैशाची मागणी करत नाही. मात्र लग्न जुळण्यासाठीच्या ज्या काही पद्धती आहेत तर त्या पद्धतीबद्दल आम्ही सांगत असतो. आणि त्या पद्धतीचं अनुकरण करत असताना जी काही दर आठवड्याला आमच्या माध्यमातून जी काही 2-3 लग्न जुळतात, तर त्याच्यामध्ये आमचा कुठला रोल असतो किंवा आम्ही काहीतरी करतो किंवा आम्ही एखादा हातात धनुष्यबाण घेऊन तीर मारतो अशातला काही भाग नाहीये. मात्र तो कन्सेप्ट आपण जर समजून घेतला तर लग्न नक्की आणि हमखास जुळतात हा आमचा या ठिकाणी दावा आहे. बाकी जर कोणी म्हणत असेल, जाहिरात करत असेल की अल्ली मनासारखे नवरे मिळतात कुठे, तर अमक्या अमक्या प्लॅटफॉर्मवर जा आणि तिथं फक्त फुकटाची पैशानं ठोकून घ्या, बाकी तुम्हाला त्याच्या व्यतिरिक्त काहीही मिळत नाही. एखादी विवाह संस्था, आम्ही सुद्धा विवाह संस्था चालवतो गेल्या 6-7 वर्षापासून मराठा लग्न अक्षदा नावानं. परंतु आम्ही असं कुठेच म्हणत नाही की आमचं लग्न आमच्या माध्यमातून लग्न जुळतात. असा जर कोणी दावा करत असेल की इथं नोंदणी करा, आम्ही 100% लग्न जुळवतोच, आमच्याकडे हमखास लग्न जुळतेच, तर ही शुद्ध फसवणूक आणि बोलताप आहे. अशा गोष्टीवर विश्वास ठेवू नका. पहिली गोष्ट ही गोष्ट समजून घ्या की जर तुमच्याकडे स्वतःसाठी दररोज 10 मिनिटं वेळ असेल तर, जर स्वतःसाठी, कारण मी या ठिकाणी स्वतःसाठी शब्द वापरतोय, की स्वतःसाठी जर तुमच्याकडे 10 मिनिटाचा वेळ असेल तर अशा लोकांची लग्न हमखास जुळतात. दुसरी एक सगळ्यात महत्वाची गोष्ट, की तुम्ही जर समजा सोयऱ्या धायऱ्याला इटलेले असाल, भांडखोर असाल, कधी मधी धाब्यावर बसणारे असाल किंवा तुमच्या कुटुंबामध्ये कोणी धाब्यावर बसणारा असेल, तर त्यांनी थोडस या व्हिडिओ इथंच स्किप करायला हरकत नसावी, क्षमा असावी. कारण बरेच जण आम्हाला बोलताना असे म्हणतात की मुलगा निर्व्यसनी आहे, आणि हे दुर्दैव आहे तुमचं आमचं, की आम्हाला हल्ली आता बायोडाटावर सुद्धा लिहावं लागतं की मुलगा निर्व्यसनी आहे. म्हणजे ही शोकांतिका आहे कुठेतरी, की ही गोष्ट आम्हाला नमूद करावी लागते. आणि बऱ्याचदा असंही होतं की एखादा आमच्या परिचयातला असतो किंवा नात्यागोत्यातला असतो, आणि मग त्याची कुणीतरी नातेवाईक किंवा आई म्हणत असते एखादं स्थळ असलं तर पहा, लक्षात ठेवा, शोधा. तर अशा वेळेस आपण त्यांना जर जाणीव करून दिली की आपला बाबू कधी मधी परण्याच्या डीजे मध्ये नाचतो जरासा पोटात टाकून, तर ते असं समर्थन करतात की आजकाल दारू तर सगळेच पितात. तर ही गोष्ट आमच्या मते कुठेतरी सर्वात चुकीची आहे. ही गोष्ट आम्हाला मान्य नाही. कारण आम्ही गेल्या 5-6 वर्षापासून जे या माध्यमातून काम करतो आहोत, तर ती कुणाची फसवणूक होऊ नये म्हणून, आणि कुणालाही आम्ही कुठल्याच गोष्टीसाठी पैशाची मागणी करत नाही. आता आमच्याकडे जे काही लग्न जुळवण्याचे जे काही 7-8 उपाय आहेत किंवा प्लॅटफॉर्म आहेत, तर त्याच्यामध्ये व्हॉट्सअपचा ग्रुप आहे, त्याच्यानंतर परस्पर संवाद आहे, त्याच्यानंतर सोयरे धारे आहेत, वधूवर परिचय मेळावा आहे, आमचा एक मॅट्रिमोनियलचा प्लॅटफॉर्म आहे. या व्हिडिओच्या माध्यमातून सुद्धा आम्ही काही परिचय देण्याचा प्रयत्न करत असतो. मग ह्या काही सगळ्या 1760 दगड जर असले आपल्याजवळ, आणि त्याच्याकडे जर आपण त्या झाडाच्या दिशेने जर फेकल्या, तर हुकून चुकून एखादा लागण्याची शक्यता असते. मात्र इच्छाशक्ती आपण कायम ठेवली पाहिजे. उगीच मनामध्ये नकारात्मकता आणू नये की या ग्रुपवर बायोडाटेच येत नाहीत आणि पोरायचे सगळे येतात आणि पोरीचे बायोडाटेच दिसत नाही, आणि मुलीचे भावच वाढले, मुलीच्या अपेक्षाच वाढल्या. तर हे दुसऱ्याला दोष देणं संपवून टाका. कारण याच्यामध्ये जी काही वास्तुस्थिती तुम्हाला सांगतोय, की बऱ्याच आमच्या व्हॉट्सअपच्या ग्रुपवर असे मेसेज येतात की या ग्रुपवर मुलींचे बायोडाटे येतच नाहीत. मग त्या ग्रुपच्या ऍडमिननं सकाळी उठावं, घरोघरी फिरावं,
आज हे खेडं झालं की उद्या त्या खेड्यात जावं आणि तुमच्याकडे आहे का मुलीचा बायोडाटा लग्नासाठी, गरीब घरच्या मुलीचा आहे का, फिरावं आणि त्या ग्रुपवर टाकावं का आणि तुमची लग्न जुळून द्या, असं कोणी करत नसतं. कारण जी गोष्ट माणसाला सहज किंवा फुकटात मिळते तिचं महत्व कळत नसतं. आणि जे काही विवाह संस्थेकडे जे काही बायोडाटे येतात, तर त्या आमच्या मते ज्या काही बाजारू विवाह संस्था आहेत, जी काही मराठा मंडळं आहेत, कुणबी मंडळं आहेत, देशमुख मंडळं आहेत, पाटील मंडळं आहेत, तर ही जी काही लिमिटेड समाजापुरती जी काही मंडळं आहेत, तर ती अतिशय प्रामाणिकपणे आणि चांगल्या पद्धतीनं काम करतात. मात्र ज्या काही बाजारू विवाह संस्था आहेत, तर यांच्याकडचे 90% बायोडाटे हे फेक असतात, बनावट असतात, ही गोष्ट लक्षात घ्या. मग आता जर आपण स्वतःसाठी 10 मिनिटाचा जर वेळ देत असू, तर आपण कुठंतरी 4-5 मित्रांनी मिळून एक आपला व्हॉट्सअपचा ग्रुप तयार केला पाहिजे. 5 मित्रांनी एकत्र येऊन जर 5 जणांचा ग्रुप जर आपण तयार केला, तर प्रत्येकाच्या मोबाईलमध्ये 500 कॉन्टॅक्ट नंबर सेव्ह असतात. मग प्रत्येकानं काय करायचं की आपले 5-5, 10-10 मित्र जर ऍड केले तर 5-5 किंवा 5-10 50 होतील. त्या 50 लोकांनी जसं मल्टी मार्केटिंगच्या आपण स्कीम राबवलेल्या, तर आपल्याच लोकांना आपण 500, 1000, 7,000 मातीत घातलेलं आहे. तर हे आपल्यासाठीच आपल्याला करायचं. रोज संध्याकाळी जर 10 मिनिटं आपण जर त्याच्यासाठी वेळ दिला किंवा सकाळी किंवा आपल्या फुरसतीच्या टायमानं, तर रोज आपण 2 मित्राला ऍड करायचं त्याच्यामध्ये. मग त्या 10 जणांनी मिळून जर रोज 2-2 मित्र जर ऍड केले, तर तो एक चांगला ग्रुप तयार होईल. त्याच्यातले काही आमच्यासारखे निष्क्रिय असले, दुसऱ्यावर अवलंबून असले, तर तशा लोकांना तिथून हाकलून द्यायचं. कोणी गुड मॉर्निंग टाकत असेल, कोणी कोणाचा वाढदिवस टाकत असेल किंवा एखाद्या बुवा महाराजाच्या क्लिप टाकत असेल अक्कल सांगणाऱ्या, अशांना सुद्धा हाकलून द्या आणि त्याची शिस्त नियम बनवा काहीतरी. आणि त्याच्यावर हरकत नाही, मोठमोठे बायोडाटे येतील, उच्च शिक्षितांचे येतील, चांगल्या चांगल्या लोकांचे येतील, परंतु असा जर तुमच्या परिसरामध्ये चर्चा झाली की हा एक ग्रुप चांगल्या पद्धतीनं काम करतो, तर काय होईल, किती चर्चा झाल्याच्या नंतर आपोआप त्याच्याकडे बायोडाटे येत असतात. आणि मग ते बायोडाटे आल्याच्या नंतर आपण चौकशी करायची. कुठं लग्नाला गेलं, कोणाच्या वाढदिवसाला गेलं, हॉटेलमध्ये का आहे का तुमच्याकडे एखादी कुठल्याही जातीची गरीब एखादी पोरगी अमुक अमुक आहे, अशी 10 मिनिटं किंवा चौकशी करायला. जसं आपण बरेच जण आपण मार्केटिंग करत असतो किंवा इन्शुरन्स विकत असतो, तर अशा पद्धतीने आपण ते ग्राहक शोधत असतो. मग तशी आपण हिंडता फिरताना एक नजर आपली थोडीशी शोधक नजर ठेवायची. त्याच्यानंतर आता प्रत्येक गावखेड्यामध्ये सप्ते होतात, सप्ते सप्त्याच्या जागी चालू द्या. पण सप्त्यासाठी आपण आपलं गाव एकत्र येतो. गाव एकत्र येतो म्हणजे 4-5 लोकच एकत्र आलेले असतात, तिथे वर्गणी वगैरे जमा करतात आणि त्या सगळ्या कार्यक्रमाचं सप्त्याचं नियोजन करतात. 8 दिवस भव्य दिव्य कार्यक्रम होतो. आता हा सप्त्याचा कार्यक्रम आपण एवढ्या चांगल्या पद्धतीने जर आयोजित करत असू, एक चांगली गोष्ट आहे ती. तर मग आपण स्वतःसाठी त्या सप्त्यासारखंच आपण जर गावातल्या 4-5 पोरांनी जर एकत्र आलं आणि एकत्र आल्याच्या नंतर ठरवलं की आपल्याला दर महिन्याला अमक्या अमक्या तारखेला या ठिकाणी वधूवर परिचय मेळावा घ्यायचा. गावामध्ये भरपूर मंदिर आहेत, प्रत्येक गावामध्ये असं एकही गाव शिल्लक नाही की त्या गावामध्ये मंदिर नाही. आणि त्या मंदिराला सभागृह आहेत की बा तिथं वधूवर परिचय मेळावा संपन्न होईल. आणि मग त्या वधूवर परिचय मेळाव्यामध्ये काही खर्चाची बाब नाही, काय नाही. तिथं जर गावातल्या, कारण चांगल्या कामासाठी मदत करणारे शेकडो हात पुढे येतात, याचा अनुभव आम्ही अनेक वेळा घेतलेला आहे. तुमचा हेतू उद्देश जर प्रामाणिक असेल तर अनेक लोक दाते पुढे येतात. आणि मग अशा स्थितीत जर समजा तुम्ही ठरवलं की गावामध्ये एखादं मंदिर आहे किंवा एखादं सभागृह आहे किंवा एखादी शाळा आहे, की दर महिन्याच्या 2ऱ्या आणि 4थ्या शनिवारी या ठिकाणी वधूवर परिचय मेळावा होईल. सुरुवातीला असं होईल की 2च नोंदणी येतील किंवा 4च जण येतील, पण हिंमत हारायची नाही. कारण कुठलाही आपण व्यवसाय सुरू करतो तर बऱ्याचदा 3-3 किंवा 4-4 महिने त्याच्याकडे गिरायकच नसतं. तर तशा पद्धतीनं आपण तिथं फक्त सोशल मीडियावर व्हायरल करायला जायचं की अमक्या अमक्या गावामध्ये या तारखेला सकाळी 11 ते 2 वाजेपर्यंत असा वरीचा मेळावा संपन्न होईल. याच्यासाठी नोंदणी करणं आवश्यक आहे. किंवा आम्ही तुम्हाला सातत्यानं सांगत असतो की तुम्हाला ह्या गोष्टी करायच्या नसतील तर तुम्ही स्वतःचा एक मिनिटाचा 2 मिनिटाचा स्वतःचा परिचय देणारा व्हिडिओ आमच्याकडे बनवून पाठवा किंवा बायोडाटा आणि तुमची माहिती लिहून पाठवा. आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून परिचय देऊ. आणि हे करत असताना पुन्हा आमच्याकडे एक दुसरी स्कीम आहे की तुम्ही ज्या जिल्ह्यातून असाल तर त्या जिल्ह्यातील तुम्ही सर एका गरीब घरच्या मुलीचा किंवा तुमच्या परिचयातील मुलीचा बायोडाटा जर आमच्याकडे पाठवत असाल तर त्या बदल्यात आम्ही तुम्हाला तुमच्याच भागातील 8 बायोडाटे पाठवू. कारण आमच्याकडे बरेच बायोडाटे असे आहेत की जे मेलवर सेव्ह आहेत. आम्ही कुठल्याही ग्रुपवर ते प्रसिद्ध करत नाही, कारण आम्ही कुणाचेही बायोडाटा परस्पर कुणालाही शेअर करत नाही किंवा मोबाईल नंबरही शेअर करत नाही. कारण आम्हाला कुणाच्याकडून 1 रुपया घ्यायचा नाही आणि याचा कुठेही बाजार आम्हाला भरवायचा नाही.
ही आमचं एक स्वतःची एक पद्धती आहे. तुम्हाला पटत असेल तर ठीक आहे, नसेल पटत तर त्याला आमची काही अडचण नाही. बाकी आणखीन बरेच विषय आहेत करण्यासारखे, मात्र त्या गोष्टीवर आपण चर्चा करू. तुर्तास व्हिडिओ लांबत आहे. धन्यवाद.